मंचावरील उपस्थित मान्यवर आणि युनिक अकॅडमी यांचे मी प्रथम आभार मानते की मला इथं बोलण्याची संधी दिलीत आणि एवढ्या मोठ्या मापसमोर माझे विचार मांडण्याची संधी दिलीत. मी इथंपर्यंत कसे पोहोचले ते सांगण्याची संधी दिलीत, याच्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे. आणि सरांनी आत्ताच खुणवलं की थोडक्यात आवरा, तर मी थोडक्यातच सांगेन. माझा परिचय सांगते अगोदर. माझं चारुशीला देशमुख हे नाव सगळ्यांना माहिती आहे, परंतु लग्नानंतर मी पोस्ट काढलेली आहे तर चारुशीला संतोष मोहिते, म्हणजे मिस्टरांच्या पाठिंब्यामुळेच लग्न झाल्यानंतर कोणी इथंपर्यंत पोहोचू शकतं. आजचं यश ते डिझर्व करतात म्हणून पहिल्यांदा ओळख करून देते माझी. माझं सुद्धा इतरांच्या प्रमाणे सामान्य कुटुंबातूनच मी आलेली आहे आणि अगदी जिल्हा परिषद शाळा आणि रयतच्या शाळांमधून प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण झालेलं आहे. ग्रॅज्युएशन म्हणजे माझं ग्रॅज्युएशन डॉक्टर BHMS झालेलं आहे. त्याच्यानंतर मी आपल्या जसं मराठी कुटुंबामध्ये असतं की मुलीचं ग्रॅज्युएशन झालं की लगेच लग्न करून द्यायचं आणि एक वडिलांना चिंता असते की हिचं सेटल करून द्यायचं हिला, त्याप्रमाणे सर्वसामान्य नियमाप्रमाणे लग्न लगेच डिग्रीनंतर, म्हणजे मी म्हणत होती की मला MD करू द्या किंवा मला OPD करून द्या, तर ते न करता लग्न झालं. त्याच्यानंतर मुलगा झाला, आलाय माझा मुलगा. आणि त्याच्यानंतर माझे एक कलिग आहेत ते असिस्टंट झाले आणि इन बिटवीन भाऊ विक्रांत देशमुख आणि माझे पती मला सतत म्हणत राहायचे की तू काहीतरी कर, म्हणजे स्पर्धा परीक्षा कर वगैरे, आणि MD करायचं होतं आणि होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची होती. ते स्वप्न होतं पूर्वीपासूनचं आणि काही आर्थिक कारणामुळे MDला जाऊ शकले नाही. ते खूप सलत राहायचं, पण आज असं वाटतंय की हे नशिबाने आपल्या पुढं ठेवलेलं होतं म्हणून ते हुकलं आणि एक दृष्टीने चांगलंच झालं असं आत्ता वाटतंय की देव आपल्यासाठी नक्की काहीतरी चांगलंच ठरवून ठेवलेलं असतं. तर त्याच्यानंतर जेव्हा माझे एक कलिग असिस्टंट झाले तेव्हा मला असं वाटलं की जर हे होऊ शकतात तर आपण पण होऊ शकतो. आणि मग आम्ही त्यांना एक दिवशी भेटायला गेलो आणि तिथूनच पुस्तकांची लिस्ट वगैरे घेऊन आलो. तेव्हा एकच माहिती होतं की फक्त अधिकारी होता येतं आणि प्रशासनात आपण अधिकाऱ्यांचं जे बघतो की श्रीकर परदेशी वगैरे असं त्यांनी जे काम केलेलं पेपरमध्ये यायचं, तेव्हा असं वाटायचं की हे खूप मोठे काहीतरी लोक असतील, खूप वेगळं काहीतरी शिकलेले असतील म्हणून इथंपर्यंत पोहोचत असतील, आणि माहीत नव्हतं की आपण सुद्धा तिथंपर्यंत जाऊ शकतो म्हणून. तर जेव्हा हे माहीत झालं तेव्हा मग असिस्टंट जे झाले होते कलिग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन ह्या प्रवासाला सुरुवात केली आणि तिथून पुस्तक घेऊनच घरी आलो. मग एक एक टप्पा, राज्यघटना म्हणजे काय हे आम्हाला मेडिकलवाल्यांना काही माहीत नसते, जेवढं आपल्याला 8वी 9वी 10वीला असते तेवढंच माहीत असते. तर अशा परिस्थितीतून प्रवासाला सुरुवात झाली आणि एक एक टप्पा गाठत गेले. 11ला जरी अभ्यासाला सुरुवात केली तरी मी 12च्या परीक्षेमध्ये असिस्टंटला मुलींमध्ये फर्स्ट आले होते आणि STIला राज्यामध्ये फर्स्ट आले होते. म्हणजे मी माझी थोरवी म्हणून सांगत नाही आहे, फक्त ह्यासाठी सांगते की प्रवास म्हणजे नवीन फ्रेशर्सना सुरुवात करताना असं वाटतं की 1 वर्षात काय होईल, 2 वर्षात काय होईल एवढं, कारण लाखांनी मुलं बसत असतात आणि आत्ता जसं विषय झाला की एवढ्या मुलांमधून आपण सिलेक्ट होणं म्हणजे अगोदरच आपण निगेटिव्ह ॲटिट्यूड घेतलेला असतो, तर तसं करू नका. आणि नंतर 2013च्या परीक्षेमध्ये डेप्युटी CO म्हणून सिलेक्शन झालं आणि 14च्या बॅचचा रिझल्ट लागला तेव्हा उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली. तर प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा. लो एम इज क्राईम जे म्हणतात ते अगदी अगदी खरं आहे तुम्हाला, परंतु पैशाचं नाटक सुद्धा करता येत नाही. जर सामान्य कुटुंबातून तुम्ही आला असाल तर मिळेल ती पोस्ट हातात घेऊनच तुम्हाला पुढची वाटचाल करावी लागते. आणि मला आत्ता आमचं यशोदामध्ये जे ट्रेनिंग सुरू होतं त्याच्यात मी तुम्हाला 100% म्हणजे कॉन्फिडन्सने सांगू शकते की आमच्या बॅचमध्ये खूप मुलं अशीच होती की जी एक जॉब करत होती. म्हणजे जॉब करणारे लागू शकत नाहीत किंवा ते 100% वेळ देऊ शकत नाहीत म्हणून लागू शकत नाहीत असं होत नाही. उलट त्यांचा नॉलेज बेस वाढत जातो आणि एक आवाका अभ्यासाचा त्यांचा वाढत जातो. तर तुम्ही एखादी पोस्ट हातात घेऊन प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आणि दुसरं मला सांगते की त्याच्यानंतर जेव्हा STIला फर्स्ट आले तेव्हा मला कळलं की आपण म्हणजे ह्या क्षेत्रात आलो आणि याच्यातून सक्सेस मिळवल्यानंतर आपल्याला किती मान सन्मान मिळू शकतो. दुसरं म्हणजे मान सन्मान तर सगळ्यालाच असतो, पण हे क्षेत्र असं आहे की जर डॉक्टर मी होते तर एखादा पेशंट बरा केला, एखादा पेशंट बरा केला तर लिमिटेड आनंद मिळतो. पण प्रशासनाचं क्षेत्र असं आहे की तुमच्या एका निर्णयावर तुमचे गावातील लोक किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक यांचं आयुष्य बदलू शकतं. तर ही संधी तुम्हाला प्रशासनात आल्यानं मिळू शकते. कारण आता आमचे डिस्ट्रिक्ट लेवलचे अटॅचमेंट चालू आहेत तर आम्ही बघतो की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळं किती लोकांचं, एका निर्णयामुळं किती लोकांचं भलं होऊ शकतं.
तर ही संधी फक्त प्रशासनात आल्यावरच तुम्हाला मिळू शकते आणि तेही तुम्हाला पगार देऊन ती संधी शासन देत आहे की तुम्ही लोकांची सेवा करा म्हणून. दुसरं एक तयारी करणाऱ्या मुलांना मला सांगायचं आहे की मी म्हणजे आमचे मेडिकलचे सब्जेक्ट आणि आपले MPSCचे सब्जेक्ट ह्याच्यात कुठंच जास्त सब्जेक्ट येत नाही जसे आर्टचे जास्त येतात तसं. तर अजिबात बाऊ न करता आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलो, प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो. आणि प्रामाणिक प्रयत्न म्हणजे आपल्याला स्वतःला माहीत असतं की मी आज व्यवस्थित अभ्यास केला आहे का, जे मी ठरवलेलं ते केलं आहे का. तर असं प्रयत्न करत राहिला तर तुम्हाला नक्कीच यश मिळू शकतं. आणि मी शिवाजी सेंटरला, सातारची आहे मी, सातारा जिल्ह्यामधील, तर शिवाजी सेंटरला मी अभ्यास करत होते सातारला. तर तिथं मी माझ्या बेंच समोर एक वाक्य लिहून ठेवलेलं, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि मग कंटाळा आला की ते वाक्य बघायचं, परत वाचत राहायचं, कंटाळा आला की वाक्य बघायचं, परत वाचत राहायचं. परत माझी आई लहानपणापासून सांगायची की कामात बदल हीच विश्रांती. मग त्याचं थोडं चेंज केलेलं आहे की विषयात बदल हीच विश्रांती. मग एक विषय वाचून वाचून कंटाळा आला की दुसरा विषय घ्यायचा आणि म्हणायचं हेच आपल्या ब्रेनला विश्रांती आहे. कारण मी अभ्यासाला सुरुवातच जवळजवळ 29 पूर्ण झाल्यानंतर केली होती. म्हणजे वेळ कमी आहे तुमच्याकडे, तुम्हाला 1-2 वर्षातच जे काही करायचं ते करायचं. तर असं तुम्ही ध्येय ठेवा की 1-2 वर्षातच करायचं आहे. कारण मी ह्या क्षेत्रात आल्यापासून खूप मुलं अशी बघितली की 4-4, 5-5 वर्ष त्यात घालवतात. म्हणजे माझे स्वतःचे BHMSचे कलिग एक आहेत, नाव नाही सांगत, त्यांना UPSCच्या माझ्यापेक्षा जास्त इंटेलिजंट, आत्ता जरी आम्हाला दोघांना पेपर सोडवायला दिला तरी त्यांना जास्त मार्क पडतील. परंतु कसं होतं की सातत्य पाहिजे आणि घरच्यांचा खूप सपोर्ट पाहिजे. तू करू शकतोस, तू जिंकू शकतोस हे म्हणणारे हात पाहिजेत. तसे हात मला भेटले म्हणून मी इथंपर्यंत पोहोचू शकले. माझे वडील बंधू विक्रांत देशमुख यांनी आणि वडील यांनी कधी मला जाणवू दिलं नाही की तू लग्न झालंय, मुलगा झालाय, 2-4 वर्ष प्रॅक्टिस केली ती सोडून दिली. कारण तोपर्यंत माझे कलिग होते, त्यांच्या प्रॅक्टिस सेटल झालेल्या, MD करून 4-4 वर्ष झालेली. आणि खूप म्हणजे लोकांचं, जसं या सरांनी सांगितलं की त्यांना 60-60, 80-80 हजाराच्या पगार, तसे त्यांचे OPD सेटल झालेले. आणि मला वाटायचं आपण कुठंच नाही, आपण साधे STA असिस्टंटवर राहिलोय. तर तुम्ही सातत्य ठेवलात आणि प्रयत्न करत राहिलात तर काहीच अवघड नाही. यश हे नक्कीच मिळत असतं आणि नशीब त्यालाच साथ देतं. जो तुमचे 100% प्रयत्न असतील तर नशीब साथ देतं. जर एक वर्षी एक पोस्ट जशी निघत गेली तसं मला लक्षात आलं की आपण जसा प्रयत्न करू त्याप्रमाणे आपल्याला नशीब साथ देतं. कारण प्रयत्न करणारी खूप मुलं म्हणत असतात की आमचं नशीबच नाही, इंटरव्ह्यूलाच मार्क कमी पडले, इकडं नशीबच नाही. तर त्याप्रमाणे जर तुम्ही 100% प्रयत्न केला तर देव कुठेतरी असतो आणि तो तुम्हाला नक्कीच सहकार्य करतो. तर थोडक्यात माझं संपवते मनोगत. खूप जणांना अजून मनोगत व्यक्त करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.